महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। नेरळच्या पाणी प्रश्नावर सभापती नमिता सुधाकर घारे यांची धडक पाहणी। नेरळ शहरातील गंभीर पाणी टंचाई आणि अनेक दिवसांपासून नागरिकांना होत असलेल्या गढूळ पाण्याच्या त्रासाची गंभीर दखल घेत कर्जत पंचायत समितीच्या सभापती सौ नमिता सुधाकर घारे यांनी आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्या समवेत नेरळ पाणी पुरवठा योजनेची प्रत्यक्ष पाहणी केली। अनेक दिवसांपासून या योजनेचे काम बंद असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे। यावेळी कामाचा सविस्तर आढावा घेत सभापती नमिता सुधाकर घारे यांनी ठेकेदाराला तात्काळ काम सुरू करण्याच्या कडक सूचना दिल्या। तसेच नेरळ शहरात गेल्या अनेक दिवसांपासून गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने त्यामागील कारणांची त्यांनी सखोल माहिती घेतली आणि त्यासाठी बोर्ले येथील पंप हाऊस आणि फिल्टर प्लांटची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले। नेरळकरांना स्वच्छ आणि नियमित पाणी पुरवठा मिळणे हा त्यांचा हक्क आहे। नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असा स्पष्ट इशारा सभापती नमिता सुधाकर घारे यांनी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना दिला आहे। नेरळ शहराचा पाणी प्रश्न तातडीनं मार्गी लागावा आणि नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी सभापती नमिता सुधाकर घारे सातत्यानं पाठपुरावा करत असून विकास कामांमध्ये कोणताही विलंब सहन केला जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश या पाहणीतून देण्यात आला। महाराष्ट्र माझासाठी जगदीश दगडे, रायगड, कर्जत। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।